नमस्कार, मी ओंकार पेंडसे. आज ब्राह्मण सेवा संघाच्या ह्या पॉडकास्ट सिरीज मधल्या आपल्या तिसऱ्या भागात आपण आज डॉक्टर प्रसाद पांडे यांना आमंत्रित केलेलं आहे. आज 7 डिसेंबर हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. 7 डिसेंबर, 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा आठवडा जागतिक क्रोन्स कोलायटिस अवेअरनेस वीक म्हणून सगळीकडे केला जातो, साजरा केला जातो. ह्या रोगांवरती किंवा ह्या आजारांबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ह्या आठवड्यामध्ये खूप काम केलं जातं आणि हाच आमचा ह्या पॉडकास्टचा उद्देश आहे आज. थोडंसं बॅकग्राऊंड देतो. क्रोन्स कोलायटिस फाउंडेशन ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी 1967 पासून कार्यरत आहे आणि आजपर्यंत कमीत कमी 500 मिलियन डॉलर्सचा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ह्या आजारांवरती रिसर्च आणि क्युअर आणि पेशंट्सना मदत करण्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट आजपर्यंत केलेली आहे. सो आज हा विषय अतिशय क्रुशल आहे बिकॉज आपलं लाईफस्टाईल खूप बदलते, खूप चेंजेस होत आहेत. त्याच्यामुळे हा आजार जो भारतामध्ये आधी इतका नव्हता किंवा दुर्लक्षित होता तो आता थोडासा जास्ती प्रमाणात वाढतोय आणि ह्याची आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आज डॉक्टर प्रसाद पांडे आहेत. मी त्यांची थोडक्यात एक ओळख करून देतो. डॉक्टर प्रसाद हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत. नायर हॉस्पिटल आणि जीबी पंत हॉस्पिटलचे अल्युमनाय आहेत. ह्यांनी फेलोशिप केलेली आहे मिनिमल ऍक्सेस सर्जरी ह्यामध्ये. ह्यांची सुपर स्पेशालिटी आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरीमध्ये. त्यांनी ती लीलावती हॉस्पिटलमधनं केलेली आहे. 20हून अधिक पब्लिकेशन्स आहेत त्यांची इंटरनॅशनल पेअर रिव्ह्यू जर्नल्समध्ये. जिनिव्हा आणि मेलबर्न मध्ये त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये देखील प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे 3000हून जास्ती लेप्रोस्कोपिक सर्जरीज आणि गॅस्ट्रिक गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सरची सर्जरीज त्यांनी यशस्वीरित्या केलेल्या आहेत. सो डॉक्टर पांडे, तुम्ही आज आलात आमच्या इकडे, खूप खूप धन्यवाद. आणि क्रोन्स आणि नमस्कार कोलायटिस ओंकार. थोडस आपल्याला माहिती द्याल. सो आपण विषयामध्ये शुअर शुअर. पुढे करूया. सो बेसिकली क्रोन्स कोलायटिस किंवा आयबीडी म्हणजे नक्की काय? ओके. सो हा फार बेसिक प्रश्न आहे की IBD म्हणजे काय. सो खूपदा जेव्हा पेशंट्स आमच्याकडे क्लिनिकमध्ये येतात तेव्हा ते म्हणतात की डॉक्टर मला IBD आहे आणि त्यांना हे माहिती नसतं की IBD म्हणजे काय. एक असं थोडंसं मिसकन्सेप्शन आहे की IBD म्हणजे इरिटेबल बाउल डिझीज. सो IBD हा एक अ, जास्त सिरियस आजारांचा प्रकार आहे ज्याला आपण इन्फ्लेमेटरी बावेल डिझीज म्हणतो. इरिटेबल बावेल सिंड्रोम किंवा IBS हा फार कॉमन एक कंप्लेंट असते, एस्पेशली वर्किंग मिडल एज हे जे मेल्स आणि फिमेल्स दोन्हीमध्ये, बट जनरली फिमेल्समध्ये जास्त आढळतं इरिटेबल बावेल सिंड्रोम, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली ऍसिडिटी होते, कधी लूज मोशन्स होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं आणि इन जनरल असं वारंवार डायजेशनचे प्रॉब्लेम्स होतात. आणि इरिटेबल बावेल सिंड्रोम हा एक अत्यंत म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्यांनी पेशंटला त्रास होत नाही, पण हा एक पेशंटला फक्त त्रास देणारा प्रकार आहे, आजार आहे. पण त्यांनी पेशंटला कोणताही हार्म होणार नाही. पेशंटला शॉर्ट टर्म मध्ये किंवा लॉंग टर्म मध्ये इरिटेबल बावेल सिंड्रोमनी काहीही पेशंटचं नुकसान होणार नसतं. आणि इरिटेबल बावेल सिंड्रोम हा 10 पैकी 9 केसेसमध्ये फक्त पेशंटच्या स्ट्रेसमुळे, अँझायटीमुळे एक बॉडीची एक रिॲक्शन आलेली असते, तो प्रकार असतो. पण IBD म्हणजे इन्फ्लेमेटरी बावेल डिझीज, ज्याबद्दल आपण आज बोलतो आहोत आणि जो एक बऱ्यापैकी सिरियस आजारांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये इंटेस्टाईन मध्ये, आतड्यांमध्ये ऍक्च्युअल चेंजेस दिसतात, ज्याच्यामुळे आतड्यांचं फंक्शन, आतड्यांचं नॉर्मल काम हे अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे पेशंटला
शॉर्ट टर्म मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये बऱ्यापैकी सिरियस नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आयबीडी आणि आयबीएस हे दोन अत्यंत वेगळे प्रकार आहेत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसरं म्हणजे की आयबीडी, इन्फ्लेमेटरी बाउल डिझीज, याचे जर आपण क्लासिफाय केलं तर ब्रॉडली दोन मेजर प्रकार आहेत. एक आहे क्रॉन्स डिझीज, दुसरं आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओव्हरलॅप सुद्धा असतो. त्याच्यामध्ये काही पेशंट्सचा आजार हा या दोन्हीमध्ये मोडत नाही. पण हे जे मिक्स्ड टाईपचे आजार आहेत किंवा जे अनस्पेसिफाईड आहेत ते फार कमी पर्सेंटेज आहे. जवळपास 95 ते 97% पेशंट्स हे एकतर क्रॉन्स डिझीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस या दोनपैकी एका प्रकारात मोडतात. सो आपण जर बघायचं झालं की क्रॉन्स आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये ब्रॉडली काय फरक आहे. सो जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल तर क्रॉन्स डिझीज मध्ये आपल्या तोंडापासनं, ओरल कॅव्हिटीपासनं आपल्या एनस पर्यंत पूर्ण आतडीचा कोणताही भाग हा अफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली ही लहान आतडी अफेक्ट होते आणि त्याच्यापेक्षा थोड्या कमी पर्सेंटेजमध्ये मोठी आतडी किंवा लार्ज इंटेस्टाईन अफेक्ट होतं. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे क्रॉन्स कोलायटिस हा असा कंटिन्युअस आजार नसतो. तो इंटेस्टाईनला असं टप्प्याटप्प्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो. म्हणजे थोडासा भाग नॉर्मल राहणार, मग थोडासा भाग अफेक्ट होणार, मग परत थोडासा भाग नॉर्मल राहणार. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये तसं नसतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये फक्त लार्ज इंटेस्टाईन वर फरक पडतो. आणि दुसरं म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचा जेवढा भाग अफेक्टेड आहे तो कंटिन्युअस असतो. त्याच्यामध्ये कुठेही मध्ये ब्रेक नसतो. त्यामुळे मूलभूत प्रकारे क्रॉन्स डिझीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस जरी एका आजाराचे दोन प्रकार आहेत असं आपण म्हणतो, तरी सुद्धा त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये, त्यांच्या प्रस्तुतीकरणामध्ये बऱ्यापैकी फरक असतो. जसं की क्रॉन्स डिझीज मध्ये आम्ही जनरली बघतो की पेशंट्सला बऱ्यापैकी पेन होतं, बऱ्यापैकी ब्लिडिंग होतं, जे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये तेवढं फ्रिक्वेंटली नसतं. आम्ही बघतो की क्रॉन्स डिझीज मधले पेशंट्स यांना जास्त फ्रिक्वेंटली त्यांना अटॅक्स येतात, जे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये एवढ्या फ्रिक्वेंटली होत नाही. पण दुसरी बाजू जर बघायची झाली तर अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये जास्त सिव्हिअर, जास्त सिरियस इन्फेक्शन्स होऊ शकतात. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये जास्त इमर्जन्सी सिच्युएशन्स येऊ शकतात. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये कॅन्सरची रिस्क जास्त असते. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये अनुवांशिक प्रकार जास्त असतो. सो दोन्ही आजारांचे आपले सिरियस प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण ते पुढे डिस्कस करू सुद्धा. पण महत्वाचा भाग हा आहे की हे दोन वेगळे आजार आहेत. काही केसेसमध्ये ओव्हरलॅप होतं सुद्धा. पण ब्रॉडली म्हणायचं झालं तर क्रॉन्स कोलायटिस आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे दोन वेगळे आजार आहेत. दोघांची ट्रीटमेंट थोड्याफार प्रकाराने वेगळी आहे आणि दोघांना लागणारा जो इलाज आहे ऑपरेशनचा तो सुद्धा वेगळा आहे. आपण हे आजार काय आहेत आणि ह्यातला फरक काय आहे हे तर आपण समजून घेतला. अनुवंशिकता हे तुम्ही एकदा आता जस्ट रेफरन्स केलं, तर अनुवंशिकतेच्या सारखे अजून दुसरे काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे हा होतो, आणि आज जर ह्याचं प्रमाण जास्ती झालंय तर ते कशामुळे झालंय, की काय त्याचे हे आहेत ते तुम्ही जरा सांगू शकाल का? फार चांगला प्रश्न आहे ओंकार. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की हा आजार आधी भारतामध्ये एवढ्या फ्रिक्वेंटली नव्हता आणि आता वाढत चालला आहे. याचं मेन एक जे कारण आहे ते म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये, आपल्या डाएटमध्ये होणारे जे बदल आहेत. थोडंसं जे आपल्या जेवणाचं पाश्चात्तीकरण होत आहे
दॅट इज म्हणजे तो एक बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे. असं नाही आहे की फक्त त्यामुळेच झालेलं आहे, पण त्या गोष्टीमुळे आपल्या आतड्यांमधले जे नॉर्मल जे जीवाणू असतात, जे नॉर्मल बॅक्टेरिया असतात, ज्याला आम्ही कमेन्साल म्हणतो, त्याच्यामध्ये काही मूलभूत प्रकारे बदल होत आहेत. आणि या बदलांमुळे शरीराची जी इम्युनिटी आहे ती शरीराच्या अगेन्स्टच ऍक्ट करते आहे. त्याच्यामुळे हे आजार आता वाढायला लागले आहेत. जसं मी तुम्हाला अजून एक इन्फो दाखवतो की याच्यामध्ये जर बघाल की इन्फ्लेमेटरी बाउल डिझीज हे सेंटरला आहे. आणि या चारही गोष्टी म्हणजे जेनेटिक्स, हॅबिट्स, इम्युन रिस्पॉन्स आणि इंटेस्टिनल बॅरियर, या चारही गोष्टींचं मिश्रीकरण होतं तेव्हा आयबीडी एखाद्या व्यक्तीला होतो. सो जेव्हा आपण जेनेटिक्स म्हणतो तेव्हा असं जरुरी नाही आहे की अनुवांशिक आहे म्हणजे आईला किंवा वडिलांना आहे तर मुलाला किंवा मुलीला होणारच. पण जवळपास 10 ते 20%, 10 ते 20 पट ही रिस्क वाढते. जर तुमच्या आईला किंवा वडिलांना आहे तर तुम्हाला होण्याची शक्यता ही 10 ते 20 पट जास्त आहे. तसंच स्मोकिंग आहे, डाएटमध्ये आपलं जे आम्ही ज्याला रेड मीट म्हणतो म्हणजे मटन आहे, याचं कन्झम्पशन आपलं वाढतं आहे. काही औषधं आहेत आणि मायक्रोबायोटा म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे नॉर्मल जे जीवाणू आहेत आतड्यांमध्ये असणारे, त्यांच्यामध्ये होणारा बदल, हे सगळं सुद्धा आयबीडीला कारणीभूत आहे. त्याच्यावर विशेष एक सांगायचं म्हणजे स्मोकिंग. तर स्मोकिंगचा आयबीडीवर होणारा जो परिणाम आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. कारण स्मोकिंगमुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस होण्याची शक्यता ही कमी होते. पण बरेच हे ऐकून क्रॉन्स डिझीज आनंद होणार असेल. पण क्रॉन्स डिझीज होण्याची शक्यता ही वाढते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण म्हटलं तर स्मोकिंगमुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस होण्याची शक्यता जरी कमी झाली तरी अल्सरेटिव्ह कोलायटिस जर एखाद्या व्यक्तीला असेल आणि जर तो स्मोकिंग करत राहिला तर अल्सरेटिव्ह कोलायटिसचं कॅन्सरमध्ये होणारं जे जो बदल आहे त्याची रिस्क वाढते. सो ओव्हरऑल जर म्हणाल तर स्मोकिंगने अल्सरेटिव्ह कोलायटिसची शक्यता अशी कमी होते, हे झालं पुस्तकी ज्ञान. पण जगातला कोणताही डॉक्टर हा तुम्ही स्मोकिंग करा म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस होणार नाही असं रेकमेंड करणार नाही. ओके. सो तो एक गमतीचा भाग झाला. पण येस, स्मोकिंग डेफिनेटली हा कोणत्याही प्रकारच्या आयबीडी साठी हानिकारकच आहे. सो स्मोकिंग झालं, आपल्या डाएटमध्ये होणारे बदल झाले, याच्यामुळे काय होतं की आपला जो नॉर्मल जो आतडीच्या लाइनिंग मध्ये जे आपले इम्युन सेल्स असतात, ज्याला आपण इनेट रिस्पॉन्स म्हणतो बॉडीचा, की आतून येणारी जी इम्युनिटी आहे त्याच्यावर फरक पडतो. आणि ती इम्युनिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते. आणि त्याच्यामुळे हे जे इंटेस्टिनल बॅरियर ज्याला म्हणतो, की जे इंटेस्टाईनची आतली लेअर आहे, ते इंटेस्टाईनच्या आतमध्ये येणाऱ्या जे टॉक्सिन्स आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करते. तर ते इंटेस्टिनल बॅरियर कुठेतरी डॅमेज होतं आणि म्हणून आयबीडी सारखे आजार होतात. सो यातलं कोणताही एक असं फॅक्टर नाही आहे की ज्याच्यामुळे आयबीडी होतो. जेव्हा हे चारही प्रकारचे फॅक्टर एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीला आयबीडी होण्याची रिस्क वाढते. सगळ्यांना होतच असं नाही, पण रिस्क डेफिनेटली वाढते. सो आपण कारण जशी बघितली, अजून एक मी स्टॅटिस्टिकली बघितलेलं, कदाचित चुकीचं असेल, तुम्ही करेक्ट करा, की 1000 हा US मध्ये प्रेव्हलन्स आहे ह्या रोगाचा. तर असा काही भारतामध्ये स्टॅटिस्टिकल हे आहे का, डेटा आहे का आपल्याकडे? सो स्टॅटिस्टिकल डेटा कसा आहे की वर्षांना बदलत असतात. आणि लाईक आय सेड की
सिअर डेटा म्हणतो आम्ही त्याला. तर तो एपिडेमिओलॉजिकल डेटा जो आहे तो दर 2-3 वर्षांनी पब्लिश होतो. इफ आय रिमेंबर राईटली 2019च्या डेटामध्ये भारतामध्ये 10,000मध्ये 7.5 पेशंट्स असं प्रपोर्शन होतं. आता ते कदाचित बदललंही असेल. बट लाईक यू सेड की US मध्ये हजारांमध्ये एक आहे, आपल्यामध्ये 10,000मध्ये 7.5 आहे. सो कुठेतरी आपल्यामध्ये अजूनही पर्सेंटेज हे कमीच आहे. बरोबर. पण पहिली गोष्ट म्हणजे ते प्रपोर्शन वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो सगळा डेटा आहे तो मेजर हॉस्पिटल्समधून, मेजर इन्स्टिट्यूट्समधून आलेला आहे. आपल्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये अनफॉर्च्युनेटली एस्पेशली गावांमध्ये अजूनही या गोष्टींचं अवेअरनेस नाही आहे, डायग्नोसिस होत नाही. त्याच्यामुळे होऊ शकतं की बरेचसे असे पेशंट्स आहेत की ज्यांना IBD आहे पण तो कधी आढळलाच नाही, तो कधी डायग्नोसिस झालेला नाही. त्यामुळे खरे नंबर्स काढणं आपल्याला शक्य नाही या ओके. वेळेला तरी. ओके. मग कदाचित ते नंबर्स अकाउंट देखील झाले नसतील की व्हेरी लाईकली. ते आय मीन डिटेक्शन झालं, उपचार झाले, पण ते कधी नॅशनल लेवलवरती काही सर्वे असा घडत नाही पोहोचले ज्यामुळे नाही. बिलकुल. नंबरच पुढे बिलकुल. आले. ओके. बिलकुल. आपण क्लिनिकल डायग्नोसिसकडे तर आपण वळूया थोडं पुढे, पण त्याआधी मला काय बदल स्वतःत वाटतोय की मी गॅस्ट्रोकडे आता जावं, की मी आता सिरियस चेकअप करायला हवा, की आता हे माझ्या जनरल फिजिशियनने काम भागणार नाहीये, हे काहीतरी सिरियस आहे, हे कुठल्या टप्प्यावर ओळखावं? राईट. राईट. सो अल्सरेटिव्ह कोलायटिस कडे आपण थोडं नंतर बोलूया. आपण पहिले क्रॉन्स कोलायटिस बद्दल बोलू, क्रॉन्स डिझीज बद्दल बोलू. कारण त्याचं जे प्रस्तुतीकरण आहे ते थोडंसं जास्त सिरियस असतं. सो क्रॉन्स डिझीज मध्ये साधारणतः यंग मुलांना आणि मुलींना साधारणतः 15-18 वर्षाच्या वयापासून पोटात दुखायला लागतं आणि त्याचं काही कारण सापडत नाही. ते घराजवळच्या फॅमिली डॉक्टरकडे जातात, औषधं घेतात, 1-2 दिवसात दुखणं बंद होतं. पण हे वारंवार होत राहतं आणि त्याचं काही आपल्याला कारण सापडत नाही. ब्लड टेस्ट नॉर्मल येतात, सोनोग्राफी नॉर्मल येते, खूपदा CT स्कॅन केला जातो आणि तो सुद्धा नॉर्मल येतो. आणि हळूहळू काय होतं की हे सारखं सारखं दुखणं याच्या पुढे जाऊन मग स्टूलमध्ये रक्त यायला सुद्धा सुरुवात होते. कारण स्टूलमध्ये रक्त यासाठी येतं की आतडीचा जो भाग अफेक्ट झाला आहे तिकडे आता अल्सर फॉर्म होत आहेत. तर त्या अल्सरमधनं रक्तस्राव होतो. सो मग ब्लिडिंग होतं, तेव्हा परत काही ना काही टेस्टिंग करण्यात येतं. आणि टिपिकली जेव्हा पेशंट्सला क्रॉन्स डिझीज हा डायग्नोज होतो तेव्हा जेव्हा हिस्ट्री घेतात तेव्हा हे लक्षात येतं की पेशंटला दुखायचं सुरुवात झालं आहे 7-8 वर्षापासून. पण ते कधी औषध घेतलं, कधी ठीक झालं, कधी डायग्नोज नाही झालं, म्हणून 7-8 वर्ष निघून गेले आहेत विदाऊट ट्रीटमेंट. आणि जेव्हा ब्लिडिंग सुरू होत आहे किंवा खूप जास्त दुखतं आहे जे कंट्रोल होत नाहीये, अशा प्रेझेंटेशन मध्ये मग ते डायग्नोज होतं. आता जर क्रॉन्स डिझीजचा भाग जर आपण धरला तर त्याचे युजली 3 प्रकारचे प्रेझेंटेशन असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॉन स्ट्रिक्चरिंग आणि नॉन पेनिट्रेटिंग. हे मी सांगतो काय आहे ते पुढे. दुसरं असतं स्ट्रिक्चरिंग, म्हणजे आतडी ही हळूहळू लहान लहान होत जाते, त्या आतडीच्या लहान होण्याला स्ट्रिक्चर म्हणतात. आणि तिसरं आहे पेनिट्रेटिंग. पेनिट्रेटिंग म्हणजे आजार हा आतडीमधनं बाहेर निघायचा प्रयत्न करतो आहे. सो जो पहिला प्रकार असतो नॉन स्ट्रिक्चरिंग आणि नॉन पेनिट्रेटिंग, तो जर म्हणायचं झालं तर सगळ्यात चांगला आहे. कारण त्याच्यामध्ये आतडी बारीक सुद्धा होत नाहीये आणि आजार आतडीच्या बाहेर निघायचा सुद्धा प्रयत्न करत नाहीये. तर त्याच्यामध्ये काय होतं की फक्त ब्लिडिंग होतं, पेशंटला दुखतं, पोटात दुखतं आणि ब्लिडिंग होतं.
पण त्याच्यामुळे आजार हा लवकर उघडकीस येतो. जो दुसरा प्रकार आहे स्ट्रिक्चरिंग, त्याच्यामध्ये आतडी हळूहळू लहान होत जाते आणि ही एकाच ठिकाणी नाही तर 3, 4, 5 ठिकाणी अशा आतड्यांमध्ये असे लहान लहान रस्ते बनतात की ज्याच्यातनं अन्न आणि आपले स्टूल वगैरे पुढे जायला त्रास होतो. मग पेशंटला उलट्या सुरू होतात, आतडी कुठेतरी बंद झाली आहे असं होतं. आणि ते मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर सिटी स्कॅन केल्यावर कळतं की 3, 4 ठिकाणी असे स्ट्रिक्चर झाले आहेत. आणि त्या स्ट्रिक्चर मधनं जेव्हा आपण काही तुकडा वगैरे काढतो, बायोप्सी घेतो, तेव्हा कळतं की ते क्रॉन्स डिझीज आहे. आणि तिसरं म्हणजे पेनिट्रेटिंग, म्हणजे आतडीतनं तो जो आजार आहे तो बाहेर निघायचा प्रयत्न करतो. तर तो बाहेर निघून कुठे जातो, तर तो 2 आतड्यांच्या मध्ये फिस्चुला तयार करतो, 2 आतड्यांच्या मध्ये ऍबनॉर्मल रस्ता तयार करतो, किंवा आतडीमध्ये आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये म्हणजे मूत्रपिंडामध्ये वेगळा रस्ता तयार करतो. तसं झालं तर पेशंटच्या युरिनमधनं, लघवीमधनं संडास बाहेर येते. सो हे जे 2 प्रकार आहेत की आतडी बारीक होणं किंवा आतडीतनं दुसरीकडे बाहेर वेगळा रस्ता तयार होणं, हे जास्त सिरियस त्याचे प्रस्तुतीकरण आहेत. कारण त्या केसमध्ये पेशंट हा इमर्जन्सी म्हणून प्रेझेंट होतो. जो पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर पण बनत नाही आणि पेनिट्रेशन पण होत नाही, तो सगळ्यात लवकर उघडकीस येणारा प्रकार आहे. आणि काही पेशंट्सला पेरिएनल डिझीज म्हणजे एनसच्या जवळ छोटे छोटे रस्ते तयार होतात. तर तो प्रकार या 3 मेन प्रकारांसोबत कशामध्येही होऊ शकतो. सो हे सो हा आहे क्रॉन्स डिझीज प्रेझेंट करण्याची पद्धत. सो जो नॉन स्ट्रक्चरिंग आहे आणि नॉन पेनिट्रेटिव्ह आहे तो रक्त किंवा म्युकस हे पास होऊन पटकन पहिले दिसत असेल किंवा त्याच्याने आपल्याला एक साधारण अंदाज बरोबर, लागेल की आता ह्याला सिरियसली ट्रीट करायला हवं, ही एक अंदाज बरोबर, घेण्याचं आपल्याला हे आहे. पण बाकीचे दोन जे तुम्ही बरोबर. सांगितले त्याच्यासाठी डेफिनेटली काही डायग्नोस्टिक टेस्ट कराव्या लागत असतील, त्या अशा उघड उघड करेक्ट. आपल्याला नुसतं बघून असं हे करणं. सो काय प्रकारचे नाही. टेस्ट किंवा डायग्नोसिस हे असतं की ज्याच्याने आपल्याला हे डेफिनेटिव्हली कळतं की ओके हा आजार आहे, आयदर दिस इज क्रोन किंवा हे कोलायटिस आहे. सो एक फार महत्वाची टेस्ट असते ज्याला म्हणतात कोलोनोस्कोपी. म्हणजे आपण एनस मधनं, आपण गुदाद्वारामधनं आपण कॅमेरा टाकतो आणि तो कॅमेरा पूर्ण लार्ज इंटेस्टाईन मधून जाऊन स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत पोहोचतो. आणि आपण ऍक्च्युली इंटेस्टाईनला, आतडीला आपण आतून बघतो की कुठे अल्सर झालेले आहेत, कुठे काही बदल दिसत आहेत. आणि हे बदल जिकडे दिसत आहेत तिकडनं आपण बायोप्सी घेतो. आणि ती बायोप्सी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की याच्यामध्ये क्रॉन्स डिझीज सारखे बदल आहेत किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे बदल आहेत. सोबतच आपण काही अजूनही टेस्ट करतो. एक सिटी स्कॅन करतो हे बघण्यासाठी की आतडीच्या बाहेर काही बदल दिसत आहेत का. आपण एक स्टूल टेस्ट करतो ज्याला फिकल कॅल्प्रोटेक्टिन म्हणतात. ते हे बघण्यासाठी असतं की स्टूलमध्ये कॅल्प्रोटेक्टिन नावाचं केमिकल हे किती जास्त मात्रेत येत आहे. जेवढं कॅल्प्रोटेक्टिन जास्त असतं तेवढं आजाराची सिव्हिरिटी जास्त असते. आणि तिसरं म्हणजे आपण काही अँटीबॉडीज टेस्ट करतो ज्याला ASCA आणि ANCA अशी नावं आहेत. सो ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत या बॉडीची इम्युनिटी दर्शवतात की बॉडी कोणत्या प्रकारच्या आजाराच्या अगेन्स्ट इम्युनिटी तयार करते आहे. सो क्रॉन्स डिझीज असो किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असो, जोपर्यंत आपण या 4, 5 प्रकारच्या टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आजाराचं पूर्ण स्वरूप हे कळत नाही. आणि आपण डेफिनेटिव्हली सांगूही शकत नाही की हा आजार हा आहे म्हणून. करेक्ट, करेक्ट. अजून एक प्रश्न छोटासा विचारायचा होता की ह्या आजाराचं पुढे रूपांतर होऊन कॅन्सरस होण्याचे काही चान्सेस असतात का?
किंवा किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये असतात, असं काही आहे हो का? हो. सो अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये लार्ज इंटेस्टाईनचा कोलॉनचा कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू क्रॉन्स डिझीज. जर आपण फक्त अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हटलं तर साधारणतः 7% रिस्क असते की अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंटला आयुष्यभरात कधीही कोलॉन कॅन्सर होऊ शकेल. ते पर्सेंटेज क्रॉन डिझीज मध्ये साधारणतः 2.5 ते 3% आहे. सो अर्ध्यापेक्षा कमी आहे रिस्क. पण जनरल पॉप्युलेशन पेक्षा म्हणजे रस्त्यावर चालणारा एखादा माणूस आहे त्याला कोलॉन कॅन्सरची जेवढी रिस्क आहे त्याच्या जवळपास 3 ते 4 पट रिस्क ही क्रॉन्स डिझीज मध्ये आहे आणि जवळपास 20 पट रिस्क ही अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये आहे. सो जर रिस्क वाईज म्हणाल तर नक्कीच क्रॉन्स आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस दोन्ही मध्ये कोलॉन कॅन्सरची रिस्क ही डेफिनेटली जास्त असते. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये आणि क्रॉन्स डिझीज मध्ये फक्त कोलॉन कॅन्सरच नाही तर बाकी सुद्धा काही कॅन्सर आहे ज्यांची रिस्क ही वाढते. जसं की अँप्युला म्हणजे आपली पित्तनलिका जिकडे खाली लहान आतडीमध्ये उघडते तिकडला कॅन्सर होऊ शकतो. पित्तनलिकेच्या वरच्या भागाला जिकडे पित्तनलिका आपल्या लिव्हर मधून बाहेर निघते तिकडे सुद्धा ती पित्तनलिका बारीक होत जाते आणि तिकडे पित्तनलिकेचा कॅन्सर होतो. सो आजार जरी हा लहान आणि मोठ्या आतडीचा आहे तरी त्याचे परिणाम हे शरीराच्या बाकी अंगावर सुद्धा दिसतातच. आणि फक्त कॅन्सरच नाही तर इतरही प्रॉब्लेम्स हे होऊ शकतात. जसं की क्रॉन्स डिझीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये हार्ट फेलियर आणि क्लॉट बनण्याची प्रक्रिया ही जास्त स्ट्रॉंग असते. आता क्लॉट बनत गेले तर ते कधी हार्ट अटॅक करू शकतात, ते कधी ब्रेन मध्ये जाऊन स्ट्रोक करू शकतात. ओके. डोळ्यांमध्ये सुद्धा यांचे आजार दिसतात. हेपॅटोबिलियरी म्हणजे लिव्हर आणि पित्तनलिका यांच्यामध्ये सुद्धा त्याचे आजार दिसतात. फिस्चुला बनणं, स्ट्रिक्चर बनणं आणि मेगाकोलॉन म्हणजे आतडी पूर्ण मोठी होऊन सुजून जाणं हे प्रकार सुद्धा दिसतात. आणि एक जो फार निग्लेक्टेड पार्ट आहे आपल्या देशामध्ये तो म्हणजे या आजारामुळे होणारे सायकॅट्रिक सिम्पटम्स की पेशंटला फार अँझायटी होते, पेशंटला डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. सो हे सगळे या आजारांमुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये पेशंटला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास हा फार संभाव्य आहे. मग आता आपण ह्याच्या उपचाराकडे थोडस वळूया का? ह्याच्याकडे नक्कीच. साधारण कशी ट्रीटमेंट आहे आपली? सर्जिकल आणि नॉन सर्जिकल दोन्ही प्रकारची ट्रीटमेंट जर आपण करेक्ट. सो अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिझीज दोन्हीमध्ये सुरुवात ही आपण नेहमी लहान प्रकारच्या ट्रीटमेंटनी करतो. लहान जे औषध आहे त्याचं नाव आहे मेसालामिन. मेसालामिन देण्याचे 2 पद्धती आहेत, एक म्हणजे गोळी आणि दुसरं म्हणजे एनिमा. जनरली अल्सरेटिव्ह कोलायटिस हा मोठ्या आतडीमध्येच लिमिटेड असतो, त्याच्यामुळे एनिमा देणं गुदाद्वाराद्वारे त्यातनं औषध आतमध्ये टाकणं हे जास्त सोपं असतं, कारण ते औषध बरोबर मोठ्या आतडीमध्ये जिकडे आजार आहे तिकडे पोहोचतं. गोळीमधून जाणारं औषध हे मोठ्या आतडीमध्ये जाईपर्यंत त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो. त्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये स्पेशली एनिमा देणं हे पेशंट करता जास्त सोयीस्कर पण असतं आणि जास्त फायद्याचं सुद्धा ठरतं. क्रॉन्स डिझीज मध्ये तोंडापासून एनस पर्यंत कुठलाही भाग अफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे क्रॉन्स डिझीज मध्ये तोंडाने गोळी देणं याची गरज जास्त पडते, कारण एनिमा हा लहान आतडीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे क्रॉन्स डिझीज मध्ये लहान आतडी जास्त फ्रिक्वेंटली इन्व्हॉल्व्ह होते, त्यामुळे त्याच्यामध्ये ओरल टॅबलेट्स या जास्त
फायदेशीर ठरतात. पण या टॅबलेट्सला इफेक्ट करण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 दिवस लागतात. मग जेव्हा पेशंट येतो सुरुवातीला, तेव्हा काही दिवस त्यांना स्टिरॉइड देणं गरजेचं असतं. स्टिरॉइड्समुळे जे शरीरामधली सूज, जिकडे कुठे सूज असेल ती सूज कमी होते. त्यामुळे क्रॉन्स डिझीज दोन्हीची सुरुवातीची ट्रीटमेंट ही स्टिरॉइड आणि मेसॅलामिन या दोन्ही स्तंभांवर असते. मग हळूहळू जसं बॉडीचा रिस्पॉन्स दिसतो आपल्याला, आपण हळूहळू स्टिरॉइड्स बंद करतो आणि फक्त मेसॅलामिनवर पेशंटला चालू ठेवतो ट्रीटमेंट. मग काही पेशंट्सला फक्त मेसॅलामिनवर चांगला रिस्पॉन्स येतो, त्यांना अजून काही औषधांची गरज पडत नाही. काही पेशंट्सला एवढा चांगला रिस्पॉन्स दिसत नाही, मग आपल्याला थोडंसं आपली ट्रीटमेंट वाढवावी लागते. वाढवलेली ट्रीटमेंटचं नाव आहे अझाथायोप्रिन. अझुरान हा जनरली यूज केला जाणारा ब्रँड आहे. सो अझाथायोप्रिन काय करतं की बॉडीची इम्युनिटी ही दाबून ठेवतं. सो बॉडीची इम्युनिटी दाबली की जसं मी सांगितलं की आतडीमध्ये बॉडीची इम्युनिटी ही बॉडीच्याच अगेन्स्ट ऍक्ट करते आहे, म्हणून हे दोन्ही आजार होत आहेत. तर बॉडीची इम्युनिटी आपण दाबून ठेवली तर या आजारांना सुद्धा दाबून ठेवण्यात येतं. आणि बाकी जे औषध आहे मेसॅलामिन ते त्याचं काम करू शकतं. आता याच्याही पुढे जाऊन जर अझाथायोप्रिनला सुद्धा जर रिस्पॉन्स येत नसेल तर काही ऍडव्हान्स्ड औषधं आहेत, जसं अडॅलिमुमॅब म्हणून आहे किंवा इन्फ्लिक्सिमॅब आहे. या स्पेशल तयार केलेल्या अँटीबॉडीज आहेत की ज्या बॉडीच्या इम्युनिटीला होणारा डॅमेज हा कमी करते. त्यामुळे या अँटीबॉडीज या आपण फक्त कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये वापरतो की जिकडे रुटीन औषधांनी फरक पडत नाहीये किंवा रुटीन औषधांनी फरक पडून सुद्धा परत आजाराचा फ्लेअर अप झाला आहे. सो या कॉम्प्लिकेटेड केसेससाठीच फक्त आपण या महागड्या आणि ऍडव्हान्स्ड औषधांचा उपयोग करतो. आता प्रश्न येतो सर्जरीचा. सो सर्जरी ही अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये क्युरेटिव्ह आहे. म्हणजे जर आपण सर्जरी करून आपण जर पूर्ण मोठी आतडी काढून टाकली तर अल्सरेटिव्ह कोलायटिस हा परत होण्याची काहीच त्यामध्ये चान्स नाही. कारण अल्सरेटिव्ह कोलायटिस हा फक्त मोठ्या आतडीलाच होतो, तो लहान आतडीमध्ये होत नाही. त्यामुळे एकदा आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये मोठी आतडी काढून टाकली, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. सो अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंटसाठी ती एक चांगली गोष्ट आहे की ऑपरेशन जरी फार मोठं आहे तरी मग त्यांना लाईफ लॉंग त्यांना काही औषधं, त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स या सगळ्याचं काही टेन्शन नाही. साधारण हे किती क्रॉन्स किती दिवस साधारण ऑपरेशन किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह हे काळजी घ्यावी लागते ह्याची? राईट. सो ऑपरेशन बऱ्यापैकी मोठं आहे आणि जसं मी आता दाखवतो आहे की ऑपरेशन मध्ये आपण काय करतो की आपण मोठी आतडी ही पूर्ण काढून टाकतो. ओके. सो जसं तुम्ही बघता आहे की ही मोठी आतडी आहे, ही पूर्ण काढून टाकली आहे आणि लहान आतडीचं असं पाऊच बनवतात आणि ते पाऊच आपण एनसला डायरेक्टली कनेक्ट करतो. सो पाऊच त्याच्यामध्ये बिहेव करतो. हा. सो पाऊच हे आपलं जे स्टूल आहे ते जमा करून ठेवतं, म्हणजे पेशंट्सला नॉर्मल स्टूल पास करण्याला ते सोपं जातं. पण तरी सुद्धा या पेशंट्सला स्टूलची फ्रिक्वेन्सी जास्त असते, दिवसातनं 4 ते 5 वेळा जावं लागतं. थोडेसे स्टूल्स लिक्विड असतात, कधी कधी ते पाऊच मध्ये इन्फेक्शन की हे ऑपरेशन आपण सहजपणे करून घ्यायचं सगळ्या पेशंट्सला. ते ऑपरेशन पेशंटचं करण्यासाठी पेशंट्सचे सुद्धा काही क्रायटेरिया असतात. या पेशंटला इतक्या वेळा जर अटॅक आलेला आहे, ब्लिडिंग झालेलं आहे, कॅन्सरची रिस्क आहे, तरच आपण हे ऑपरेशन करतो. दुसरं म्हणजे जे थोडेसे वयस्कर पेशंट आहेत की जे हे एवढं मोठं ऑपरेशन टॉलरेट करू शकतील की नाही आपल्याला गॅरंटी नाहीये, किंवा काही पेशंट्स हे इमर्जन्सीमध्ये येतात, आतड्यांमध्ये छिद्र होतं तेव्हा येतं,
किंवा आतड्यांमधनं फार ब्लिडिंग होत आहे तेव्हा येतात. त्यांच्यामध्ये आपण असा पाऊच तयार न करता आपण फक्त आतडी बाहेर काढून ठेवतो, त्याला म्हणतात स्टोमा. आणि वयस्कर पेशंट्समध्ये जनरली हा स्टोमा हा परमनंट असतो, की त्याच्या पुढे त्यांना कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करून आपण पाऊच बनवणार नाहीये. सो परमनंट स्टोमा असो किंवा पाऊच असो, फायनली जो उद्देश आहे की पूर्ण मोठी आतडी काढून टाकायची, तो एकदा उद्देश पूर्ण झाला की पेशंटला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा काही त्रास होणार नाही. असं नाही आहे की त्याला पुढे आतडीचा काहीच त्रास होणार नाही, कारण जसं मी सांगितलं की स्टूलची फ्रिक्वेन्सी जास्त असते, कधी कधी पाऊचमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. स्टोमा जो आहे, स्टोमा सुद्धा कधी बाहेर येऊ शकतो किंवा कधी आत जाऊ शकतो. हे प्रॉब्लेम होऊ शकतात, पण अल्सरेटिव्ह कोलायटिस होणार नाही. अनफॉर्च्युनेटली क्रॉन्स डिझीज मध्ये असं ऑपरेशन करून आजार पूर्णपणे समूळ काढून टाकण्याचं काही ऑप्शन नसतं. क्रॉन्स डिझीज मध्ये आपण जेवढ्या वेळेला ऑपरेशन करू तेवढ्या वेळेला आजार हा परत येतो. त्यामुळे क्रॉन्स डिझीज मध्ये आपलं सगळं लक्ष या गोष्टीवर केंद्रित असतं की औषधांनी तो आजार कंट्रोलमध्ये ठेवायचा आणि ऑपरेशनची कमीत कमी गरज पडावी. त्यामुळे मूलभूत प्रकारे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिझीज यांच्या ट्रीटमेंटमध्ये हा फरक आहे. सो पुढे जाताना आपण हा लाईफस्टाईल डिझीज म्हणून बरेचदा म्हणतो, तर लाईफस्टाईल चेंजेस आपण काय करायला हवे, डायटरी चेंजेस काय करायला हवे, की सर्जरी आणि मेडिसिन्स. मेडिसिन्स तर चला ऑप्शन नाही, पण सर्जरी बंद पोचू नये ह्याची काळजी आपल्याला काय घेता येईल? राईट. सो सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात कठीण असं जे मेजर आहे ते म्हणजे की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, की हा आजार आहे पण या आजाराला मी स्वतःवर मात करू देणार नाही, हे स्वतःला सांगणं. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर त्यांना हे समजावून सांगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कोणत्याही आजाराची पहिली ट्रीटमेंट ही इकडे होते. हे आम्ही इतक्या वर्षात बघितलेलं आहे की कित्येक पेशंट्स असतात की ज्यांना, आणि नॉट जस्ट क्रॉन्स डिझीज, ज्यांना कॅन्सर आहे किंवा ज्यांना बाकी कोणता आजार आहे आणि त्यांच्यावर ट्रीटमेंटचा इफेक्ट होत नाही, कारण कुठेतरी त्यांनी आपल्या डोक्यामध्ये एक गिवअप केलेलं आहे की मी ठीक होऊ शकत नाही, मला काही होऊ शकत नाही. मी असं नाही म्हणत आहे की फक्त त्यांनीच ट्रीटमेंट होईल, पण कुठेतरी त्या विल पॉवरचा जो जेवढा रोल आहे तो लोकांना ते समजवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे की क्रॉन्स डिझीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस यामुळे तुमचं आयुष्य कुठेतरी अडकून राहील असं नाहीये. आम्ही कित्येक पेशंट बघितलेले आहेत की जे क्रॉन्स डिझीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस सोबत नियरली नॉर्मल लाईफ जगतात. मधून कुठे थोडाफार काही त्रास होतो, पण औषधांनी त्यांचा आजार चांगला कंट्रोल राहतो. सर्जरीची सुद्धा गरज पडत नाही किंवा सर्जरीची गरज पडली तरी सर्जरीमधनं ते सुखरूपपणे बाहेर येतात आणि एक नॉर्मल प्रोडक्टिव्ह लाईफ हे जगतात. लग्न करतात, मुलं होतात, करिअर बिल्ड होतं, मोठमोठ्या कंपनीज रन करतात. त्यामुळे क्रॉन्स डिझीज असो की अल्सरेटिव्ह कोलायटिस असो, या दोनपैकी कोणत्याही आजारामुळे तुमचं आयुष्य कुठेही थांबून राहणार नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं स्वतःला सांगण्याची गरज आहे. आणि आणि एक त्याच्या तर पुढे आय एम सॉरी, हा, एक मी काय आहे इंटरेस्टिंग रीड मध्ये वाचलेलं की जॅपनीज प्रेसिडेंट होते, प्राईम मिनिस्टर शिंजो आबे, त्यांना देखील शिंझो आबे. कोलायटिस, शिंजो आबेंना कोलायटिस हो. होतं. सो इफ अ प्राईम मिनिस्टर हो. ऑफ अ कंट्री की देश चालवतोय कोलायटिस असून, तर हा नक्कीच आपल्यासारख्या ऍब्सोल्युटली. सामान्यांना मॅनेजेबल असा हे आहे.
ऍब्सोल्युटली, आय ऍब्सोल्युटली. थिंक एक इंग्लंडचा क्रिकेटर देखील होता, स्पिनर होता, नाव आत्ता आठवत नाहीये पटकन, पण त्याला देखील कोलायटिसचा त्रास होता. आणि हा नुकता आत्ता इतक्यातलाच प्लेअर आहे, खूप जुना प्लेअर देखील नाहीये. आणि तो अतिशय हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करून, एक्सरसाइज आणि डाएट आणि ह्याच्यावरती बॅलन्स ठेवून तो पूर्ण 5 दिवसाची टेस्ट मॅच देखील खेळू शकतो अगदी हो काही हो प्रॉब्लेम हो, नसताना. नक्कीच. म्हटलं ना, क्रिकेटपटू आहेत, बाकी ॲथलीट्स आहेत, ऑलिम्पिक्समध्ये भाग घेणारे सुद्धा ॲथलीट्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, डॉक्टर स्वतः सुद्धा आहेत. हा आजार कोणालाही चुकलेला नाही, कोणालाही होऊ शकतो. आणि तसंच या आजारामुळे तुम्ही काही करू शकत नाही असं नाहीये. तुम्ही काहीही करू शकता. जे तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये केलं असतं ते सगळं तुम्ही या आजारासोबत सुद्धा करू शकता. त्यामुळे प्राईम मिनिस्टर असो, जपानचे किंवा इंग्लंडचे क्रिकेटपटू असो, किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे सुद्धा प्रेसिडेंट असो, मी नाव घेणार नाही, पण एक्स प्रेसिडेंट आहेत की ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस होता. त्यामुळे या आजारामुळे तुमच्या लाईफवर, तुमच्या करिअरवर, तुमच्या फॅमिलीवर तेवढाच फरक पडेल जेव्हा तुम्ही पडू द्याल. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे ती ती पहिली ट्रीटमेंट स्वतःला देणं हे गरजेचं आहे, की तो स्वतःला सांगणं की मी हे करणारच. तो ह्याच्यामध्ये रोग्याबरोबर केअर गिव्हर्सही तितकेच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांचा नक्कीच, रोलही नक्कीच, खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, नक्कीच. मानसिक संतुलन ठेवायला त्या रोग्याचं. हो हो, बिलकुल बिलकुल. कारण खूपदा असं आम्ही बघितलं आहे की पेशंट्स एखाद्या वेळेला आम्हाला म्हणतात की डॉक्टर बस झाला, आता अजून किती औषधं घेणार, आता नाही करायचं मला. पण त्यावेळेला बायको किंवा नवरा किंवा कधी मुलं सुद्धा जे पेशंट्सला म्हणतात की नाही आपण करू, आपण आतापर्यंत करत आलो आहे, याच्या पुढेही करू, मी सोबत आहे. हे जे एक हक्काने म्हणणं की मी सोबत आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे पेशंट्सला जेवढा हुरूप येतो तो कदाचित औषधांनी सुद्धा येत नाही. अजून एक थोडस विचारायचं होतं की बरेचदा असंही होत असतं की जे पेशंटच्या बरोबर जी फॅमिली असते, इमिडिएट फॅमिली असते, आई वडील हम्म. असतील किंवा नवरा बायको असतील किंवा मुलं असतील, Right. त्यांना नक्की काय होतंय हे कळत नसतं. आणि पेशंटला मला हे कसं सांगावं हे कळत नसतं. सो हा बॅरियर एक कसा मोडावा, आणि मग सपोर्ट ग्रुप्स किंवा असं काही अजून गोष्टी आहेत का ज्याचा मदत घेऊन थोडासा सायकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन करता येईल? राईट. सो जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीला की हा आजार भारतामध्ये कमी होता पण आता वाढतो आहे. तसंच या आजारामध्ये लागणारे ट्रीटमेंट आणि या आजारामध्ये लागणारे सपोर्ट सिस्टम्स हे सुद्धा हळूहळू वाढत आहेत. भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्या हेल्थकेअर सिस्टम मध्ये पेशंट सोबत बोलणं हे याच्यावर फार कमी लक्ष देण्यात येतं. 4 औषधं लिहून दिले म्हणजे ट्रीटमेंट झाली अशी समज अनफॉर्च्युनेटली अजूनही आपल्याकडल्या बऱ्याच डॉक्टर्स कडे आहे. पण त्याच्यासोबत पेशंटशी बोलणं, त्याच्या आजाराबद्दल, त्याच्या आजार सोडून बाकी प्रॉब्लेम्स बद्दल, त्याच्या फॅमिलीला काही गोष्टी समजावून सांगणं, आणि ज्याला आम्ही फॅसिलिटेटर म्हणतो, की जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्ही सायकॅट्रिस्ट असाल किंवा तुम्ही सायकोलॉजिस्ट असाल, तुम्ही सर्जन असाल, पण तुमचं काम आहे एक फॅसिलिटेटर बनणं, की जे पेशंट आणि त्याच्या फॅमिली मध्ये कम्युनिकेशन हे घडवून आणणं हे सुद्धा तुमचं काम आहे. त्यामुळे जे तुम्ही म्हणालात की खूपदा फॅमिलीला माहिती नसतं की काय होतं आहे आणि पेशंटला सांगता येत नाही, त्यावेळेला कदाचित तुम्ही घरी सांगू शकत नसाल पण तुम्ही डॉक्टर समोर सांगू शकाल
किंवा तुम्ही डॉक्टरला सांगू शकाल आणि डॉक्टर जास्त चांगल्या प्रकारे तुमच्या फॅमिलीला कम्युनिकेट करू शकेल की असं होत आहे, या कारणामुळे होत आहे आणि यामुळे या पेशंटला असा त्रास होतो आहे. सो एकदा या गोष्टी थोड्या उघडपणे बोलण्याची सवय झाली की मग हे कम्युनिकेशन घरी आपोआप एस्टॅब्लिश होतं. त्यामुळे या गोष्टींमध्ये डॉक्टर आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ आहे, काउन्सिलर्स आहेत, या सगळ्यांचा फार मोठा रोल आहे आणि तो रोल इंडियामध्ये हळूहळू वाढतो आहे. जसं जसं आपलं अवेअरनेस वाढतं आहे आणि जसं तुम्ही हे अवेअरनेस आज स्प्रेड करताय, विच आय एम रिली थँकफुल टू यू फॉर. सो असे अवेअरनेस प्रोग्राम्स अजून अजून फ्रिक्वेंटली होत आहेत आणि होत राहिले तरच या आजाराबद्दल अवेअरनेस वाढणार. त्यामुळे कुठेतरी या अ, आजाराबद्दलची माहिती पसरवण्याची जबाबदारी ही पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स सगळ्यांवर आहे. सर, आपण आता मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आहोत, तर तिकडे काही सपोर्ट ग्रुप्स आहेत का? काही त्याची माहिती असेल तर तुम्ही जर शेअर केली. सो मोठे सपोर्ट ग्रुप्स हे जनरली चेंबूर किंवा सायन या एरियाजमध्ये काही आहेत, जे फक्त आयबीडीच नाही तर बाकी सुद्धा कोलॉन कॅन्सर आणि अशा आजारांना जे सपोर्ट ग्रुप विथ थेरपी, काउन्सिलिंग असं म्हणून ऍक्ट करतात. ऑनलाईन बऱ्यापैकी सपोर्ट ग्रुप्स असतात. एस्पेशली फेसबुकवर भरपूर सपोर्ट ग्रुप्स आहेत की जिकडे आठवड्याला किंवा 2 आठवड्याला लोक एकत्र येतात, आपले एक्सपिरियन्सेस शेअर करतात. काही हॉस्पिटल्स सुद्धा आता हळूहळू आयबीडी साठी आणि कॅन्सरसाठी काउन्सिलिंग चालू करतायत. टाटा हॉस्पिटल आहे खारघरला, ॲक्ट्रेक, आणि जे मेन टाटा हॉस्पिटल आहे परेलला, तिकडे आता सायको ऑन्कॉलॉजी हा प्रकार चालू झालेला आहे, म्हणजे कॅन्सर पेशंट्सचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग. सो सायको ऑन्कॉलॉजिस्ट आहेत जे सायकॅट्री नंतर स्पेशलायझेशन करतात फक्त कॅन्सर सायकॅट्रीमध्ये. सो असे सपोर्ट ग्रुप्स आहेत, असे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत आणि यांची माहिती लाईक आय सेड की इंटरनेटवर आपल्याला जास्त इझिली मिळू शकते. मी ह्याकरता विचारलं कारण बरेचदा आपण पहिला सर्च गुगलवर करतो, तो बरेचदा खरं. घातक असतो. कारण तुम्ही डोकंदुखी म्हणून जरी सर्च केलं तरी त्याचा एंड रिझल्ट मी कॅन्सर होणार आहे तुम्हाला इथपर्यंत जातो. हो, तर मला हा प्रश्न बिलकुल नक्की बिलकुल. तुम्हाला विचारायचा आहे की जर डॉक्टरकडे जायच्या आधी तुम्हाला शोधायचंच असेल गुगलवर, तर कुठल्या रिलायबल साईट्सना आपण रेफर करावं की आपल्याला सगळी नाही पण जी मिळेल ती बरोबर माहिती मिळेल ह्याची खात्री असेल. ओके. सो एक मेडस्केप म्हणून एक वेबसाईट आहे. मेडस्केप हा अमेरिकेतनं आलेलं त्यांचं सगळं डेटा आहे, पण इंटरनॅशनली त्यांचे बरेच कॉन्ट्रीब्युटर्स आहेत आणि जे सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्याच्यावर टाकण्यात येणारी माहिती ही सगळी डायरेक्ट डॉक्टर्सकडनं येते आहे. त्यामुळे ते ऑथेंटिक आहे, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे एक अप टू डेट म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर सुद्धा अशीच ऑथेंटिक माहिती आणि लेटेस्ट माहिती ही असते, पण त्याचं जे सबस्क्रिप्शन आहे ते पेड आहे. आणि तिसरं जे सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलच्या, एस्पेशली टाटा हॉस्पिटल आहे किंवा कोकिलाबेन हॉस्पिटल आहे किंवा अमेरिकेचं म्हणायचं झालं तर जे MSKCC आहे, मेयो क्लिनिक आहे, असे जे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत यांच्या वेबसाईटवर पेशंट्ससाठी स्पेशल रिलायबल माहिती असते, जी सोप्या भाषेत डायग्राम्स आणि फिगर्स सकट समजवलेलं असतं की आजाराचा प्रकार काय आहे, आजारामध्ये नक्की काय होतं, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, कोणत्या डॉक्टर्सला भेटायला पाहिजे. सो गुगलवर सर्च करणं हे बाजारात जाऊन कोणतंही फळ विकत घेण्यासारखं आहे. तुम्ही चांगल्या दुकानात जाल, तुम्हाला चांगलं फळ मिळेल.
सो रिलायबल वेबसाईट्सवर जा, मेडस्केपवर जा, मोठ्या हॉस्पिटल्सच्या वेबसाईट्सवर जा, तिकडे तुम्हाला रिलायबल माहिती मिळेल. मी एक ऑन अ लाइटर नोट एका डॉक्टरांकडे कन्सल्टंटकडे गेलो तेव्हा त्यांच्या बाहेर पाटी लिहिलेली होती आणि ही पुण्यात नव्हती. पण एक पाटी होती की चपलांबरोबर गुगलवरची माहिती ही इथेच ठेवा. सो कदाचित नाही तुम्हाला होतं काय म्हणजे व्हॉट यू आर सेइंग इज ऍब्सोल्युटली राईट. कसं होतं ना की मेडिसिन मध्ये 2 आणि 2 हे नेहमी 4 होत नाही. मेडिसिन हे सतत बदलत असतं. जे औषध मे बी काल सगळ्यात चांगलं होतं ते आज सगळ्यात चांगलं असेलच अशी गॅरंटी डॉक्टर सुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणूनच मेडिकल फील्डमध्ये ज्याला आम्ही एक क्लिनिकल जजमेंट म्हणतो की पेशंटला बघून, नुसते रिपोर्ट वाचून नाही, पेशंटला बघून, पेशंटला एक्झामिन करून तुम्ही काहीतरी एक डिसिजन घेता आहे, त्याला फार महत्व आहे. ते क्लिनिकल जजमेंट ज्या डॉक्टर्सचं चांगलं आहे ते जनरली डॉक्टर्स सक्सेसफुल होतात. नाहीतर रक्ताचे रिपोर्ट आणि सिटी स्कॅनचे रिपोर्ट वाचून इलाज भरपूर लोक करू शकतात. पण जे क्लिनिकल जजमेंट आहे ते डेव्हलप होण्यासाठी वेळ लागतो, एक्सपिरियन्स लागतो आणि एक पेशंट्सला तुम्हाला इलाज चांगला करायचा आहे ही एक आतून एक विल असावी लागते. कारण ती तुम्ही ठेवाल तरच जे आता भरपूर वेबिनार होतात, सीएमई होतात, कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन म्हणजे सीएमई हे प्रत्येक शहरामध्ये रोज 10-15 होत असतात. पण त्याच्यामधनं तुम्ही ऍक्च्युली काही शिकताय का, ते शिकण्याची इच्छा ठेवणं हेच त्या डॉक्टरची खरी परीक्षा असते. जे काल नवीन होतं ते आज जुनं आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःला अप टू डेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही पेशंट्सची बरोबर ट्रीटमेंट करू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक डॉक्टरचा हातगुण वेगळा असतो आणि त्याच्या कौशल्य त्याच्यावर असतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण थोडासा विषयांतर झाला, आपण परत शेवटाकडे येताना डाएट आणि डाएटने कसा चेंजेस करून हो किंवा त्यांनी फरक पडू शकतो का आपल्या कंडिशन वरती, ह्यावर थोडस आपण टचअप ऑन करूया आणि आपण हो. मग थांबूया. सो डाएटमध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही की कोणत्याही प्रकारचं प्रोसेस्ड फूड हे तुमच्या आतड्यांसाठी घातक आहे. जेवढं फूडचं प्रोसेसिंग जास्त होणार तेवढं तुमच्या इंटेस्टाईनला त्याने डॅमेज जास्त होणार. सो आपण म्हणणं की बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवतो किंवा आपण घरी जेवतो, तुम्ही कुठे जेवता आहे याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्ही काय खाताय. जर मी घरी पण मी प्रोसेस्ड फूड खातो आहे, प्रिझर्वेटिव्ह वाल्या गोष्टी खातो आहे, तर मग फायदा नाही. सो काही जनरल रेकमेंडेशन्स आहेत की फायबरवाल्या गोष्टी जास्त खायच्या, ज्याला सॅलड्स आहेत, फ्रुट्स आहेत, या गोष्टी जास्त खायच्या, फ्रेश गोष्टी जास्त खायच्या ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फ्रेश फ्रुट्स आहेत, फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत, या जास्त खायच्या. प्रोबायोटिक्स म्हणजे योगर्ट आहे किंवा आपलं साधं दही आहे, ताक आहे, या गोष्टी जास्त फ्रिक्वेंटली घ्यायच्या. या सगळ्यांनी इंटेस्टाईनची जी जनरल हेल्थ आहे ती चांगली राहते. इंटेस्टाईनमध्ये चांगले बॅक्टेरिया ज्यांना आम्ही कमेन्साल म्हणतो ते मेंटेन राहतात आणि इंटेस्टाईनमध्ये एक प्रतिकार शक्ती ही वाढते. याच्या उलट तुम्ही जर फ्रिक्वेंटली तुम्ही जास्त शुगरवाल्या गोष्टी खाल्ल्या, जसं हे ऑलिगो सॅकराइड्स, डायसॅकराइड्स आहेत, जास्त शुगरवाल्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या, वरून साखर टाकून जास्त तुम्ही खाल्ल्या, तुम्ही प्रोसेस्ड फूड खाल्लं, तुम्ही रिफाईंड ऑइल्स खाल्ले, तुम्ही जास्त फ्रुक्टोज जास्त असलेल्या गोष्टी, म्हणजे आता अमेरिकेमध्ये कॉर्न सिरप वगैरे जास्त मिळतं, जे आपल्याकडे आता जास्त यायला लागलं आहे. ओके. तुम्ही चरबीवाल्या गोष्टी जास्त खाल्ल्या,
तुम्ही रेड मीट जास्त खाल्लं, मटन आहे, लॅम्ब आहे, या गोष्टी जास्त खाल्ल्या, अल्कोहोल आहे, कॉफी सुद्धा आहे. सो या गोष्टींमुळे इंटेस्टाईनला डॅमेज जो आहे तो जास्त होतो. म्हणजे ज्यांना क्रॉन्स डिझीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस नाही आहे, त्यांना सुद्धा या गोष्टींपासून दूर राहिलेलं बरं आहे. सो प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये खाल्लेली बरी असते. जसं काही गोष्टी आहेत, जसं गहू आहे. गहू हा, आता आपण पोळी चपाती आपण रोज खातो, पण 4 पोळ्या खाल्ल्याने मला त्रास होणार नाही, पण ज्याला क्रॉन्स डिझीज आहे त्याला त्रास होणार. सो कुठेतरी ग्लुटेनचा संबंध येतो. सो प्रत्येक पेशंटला थोडंसं एक्सपेरिमेंट करून, थोडंसं ट्रायल अँड एरर करून हे ठरवावं लागतं की आपल्याला काय सूट होतं, काय सूट होत नाही. जसं याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे काऊज मिल्क. काऊज मिल्क पिल्याने क्रॉन्स डिझीजच्या पेशंट्सला ब्लिडिंगची टेंडन्सी वाढते, पण ते सगळ्यांनाच होतं असं नाही. काही पेशंट्सला दुधाने भरपूर फायदा सुद्धा होतो. सो हे प्रत्येक पेशंटला थोडंसं ट्रायल अँड एरर करून, फाईन ट्यून करून ठेवावं लागतं, लिहून ठेवावं लागतं की मला काय चालतं आणि मला काय चालत नाही. पण ही एक जनरल गाईड आहे की मॅक्झिमम पेशंट्सला या गोष्टी चांगल्या आहेत आणि या गोष्टी या थोड्याशा अवॉइड करण्यासारख्या आहेत. सो डॉक्टर, दोन प्रश्न. एक, हा, प्लीज प्लीज. मी सो एक विचारतो दोन प्रश्न. हेल्दी हेल्दी डाएट आणि फ्रेश गोष्टी जर आपण खाल्ल्या तर जनरली इंटेस्टाईनची हेल्थ ही चांगली राहणार. आपण दूध आणि कॉफी बद्दल म्हणत होतो, म्हणून दोन प्रश्न क्विकली मला विचारायचे होते. थोडंसं माझ्या वाचनात आलं की हे जे साधारण डाएटरी डेटा आहे तो अगेन पाश्चिमात्य डेटा आहे, वेस्टर्न डेटा आहे. सो हो, इथे लॅक्टोज हो, इंटॉलरन्सचं प्रमाण जास्ती आहे, आणि बिकॉज हो. इंडियन्स मध्ये लहानपणापासून आपण एक साधारण सकाळी उठलो की दूध पी एक ग्लासभर, झोपायच्या आधी एक ग्लासभर दूध दूध, ही प्यायचं. हो, आपल्याला खूप म्हणजे मोठे होईपर्यंत चांगली सवय असते. त्यामुळे हो. कुठेतरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा आपल्याला त्रास इतका जास्ती होत नाही किंवा दिसत नाही. ह्यात होत किती नाही, खरं आहे? बरोबर. नक्कीच, नक्कीच खरं आहे. एशियन पॉप्युलेशन मध्ये, म्हणजे आशिया खंडातल्या लोकांमध्ये दुधाचा इनटेक हा जास्त आहे. म्हणजे मी याच्यामध्ये दुधाचे प्रॉडक्ट्स कन्सिडर करत नाहीये, मी फक्त दुधाचा इनटेक म्हणतो आहे. इंडियाच नाही, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, अगदी इराक, इराण पर्यंत सुद्धा जिकडे लोक उंटांचं दूध पितात, आफ्रिकेमध्ये सुद्धा जिकडे लोक उंटांचं दूध पितात, किंवा साऊथ अमेरिकेमध्ये जिकडे लामाचं दूध सुद्धा पितात, ज्या देशांमध्ये सरळ दुधाचा इंटेक जास्त आहे लहानपणापासून, तिकडे त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा दुधाने होणारा त्रास हा कमी आहे. नॉर्थ अमेरिकामध्ये, युरोपमध्ये आणि अ, एकदम पूर्वेकडले जे देश आहेत, जपान आहे, व्हिएतनाम आहे, जिकडे सरळ दुधाचा इंटेक कमी आहे, तिकडे दुधामुळे मोठ्या माणसांना होणारा त्रास हा जास्त आहे. त्यामुळे एज यू राईटली सेड की हा जो डेटा आहे डाएटवरचा, हा पाश्चिमात्य आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन्स करावेच लागणार. जे आपल्याला चालतं ते खायचं, जे नाही चालत ते नाही खायचं. अगेन ते परत तुम्ही म्हणालात तसं की आपला एक एक्सपेरिमेंटल चार्ट असायला हवा की मला काय चालतं हे स्वतःला बरोबर. कळायला हवं. हो, मला ही गोष्ट चालते, ही बिलकुल, गोष्ट चालत नाही, आणि त्याप्रमाणे आपलं डाएट बिलकुल, बिलकुल. मेंटेन करायला. तसंच एक जोडीने प्रश्न विचारतो की आपण कॉफी बद्दल म्हटलं की कॉफी चालत नाही किंवा कॉफीने त्रास वाढतो, तर आपल्याकडे चहाची संस्कृती चांगलीच आहे. सारखा चहा होतो, बरेचदा चहा होतो आपल्या ह्याच्यामध्ये. हो, चहानेही तोच हो. त्रास अ, होतो का? चहा इज ओके? अगेन काही काही लोकांना होतो, काही लोकांना चहा प्यायल्याशिवाय सकाळी फ्रेश होता येत नाही. पण ती जी सवय आहे चहाची, ती प्रत्येकाला हानिकारकच आहे असं नाही. काही लोकांसाठी
तो चहा चांगला सुद्धा असतो. बट अगेन, काही लोकांचं ऑफिसमध्ये 10 कप सुद्धा चहा होतो. ते नक्कीच शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणजे क्रॉन्स डिझीज असायलाच पाहिजे असं नाही आहे. नॉर्मल तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला जर चहा प्यायचा आहे तर तो तुम्हाला कुठेतरी लिमिट करायला हवा, की मी दिवसातनं 2 कप किंवा 3 कप चहा पिईन. आणि ॲज फार एज क्रॉन्स डिझीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिसचा प्रश्न आहे, तर जेवढं तुम्ही कॅफेन जास्त घ्याल तेवढं आतडीला त्रास होणार, मग ते कॉफी असो की चहा असो. त्यामुळे ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, ज्यांना क्रॉन्स डिझीज आहे, त्यांनी एक तर काळा चहा हा अवॉइड करायचा. आणि दुधाचा चहा जेव्हा घेणार तो सुद्धा त्यात दूध जास्त टाकायचं, पाणी कमी ठेवायचं आणि चहा जास्त उकळायचा नाही. हे प्रिकॉशन जर घेतलं तर चहानी होणारा त्रास हा त्यांचा कमी असणार. तुम्ही जेवढा वारंवार उकळून चहा घ्याल किंवा जेवढा कडक चहा घ्याल तेवढा त्यांनी त्रास जास्त होणार. एक शेवटला मी प्रश्न विचारतो की डाएट बद्दल बोलतोय आज आपल्याला, एरेटेड ड्रिंक्स आहेत, लहान मुलांपासून सहज उपलब्ध देखील आहे आणि सहज आपण वापरतो देखील आपल्या डाएट मध्ये. तर त्याने आतड्यांना किती त्रास होतो, या डिझीजला इन जनरल किती त्रास होतो, शुड इट बी अवॉइडेड, शुड इट नॉट बी अवॉइडेड? नक्कीच अवॉइड करायला पाहिजे. क्रॉन्स म्हणजे आयबीडी वाल्यांनीच नाही, सगळ्यांनीच अवॉइड करायला पाहिजे. पेप्सी आणि कोलाची ऍड करणारे करोडो कमवतात पण ते स्वतः पित नाहीत. त्याचं कारण हेच आहे की या गोष्टी, आता कसं आहे की काही गोष्टी आपण जिभेसाठी घेतो आणि काही गोष्टी आपण पोटासाठी घेतो. तर जिभेसाठी गोष्टी तेवढ्याच घ्यायच्या ज्या जिभेवर राहतील. म्हणजे मी पेशंटला सांगतो की तुमच्या समोर एक डब्बा भरून गुलाबजाम आहेत, तुम्ही डब्बाभर खाणार का? नाही खाणार. तुम्ही एक खाणार किंवा 2 खाणार, कारण ते जिभेसाठी आहे. त्यामुळे जर कोणी 6 महिन्यातनं वर्षातनं एखादं एरेटेड ड्रिंक घेत आहे तर त्यांनी शरीराला काही खूप नुकसान होईल असं नाही. पण तुम्ही जेवढं फ्रिक्वेंटली घ्याल, तुम्ही जेवढं जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल तेवढं जास्त ते नुकसान करणार. त्यामुळे जिभेसाठी घेण्याच्या गोष्टी या तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आणि तेवढ्याच रेअरली घ्यायच्या. पण डेफिनेटली या गोष्टींनी अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिझीजच्या पेशंट्सला त्रास होणार. त्यामुळे या पेशंट्सनी एरेटेड ड्रिंक्स हे नक्कीच अवॉइड करायचे. वेळ आता फार कमी आहे तसा, सो आपण चर्चा इथेच थांबूया. तुम्ही आज नक्कीच इथे नक्कीच. आलात, इतकी चांगली माहिती आम्हाला दिली, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आपले. दर्शकांना फक्त जाण्यापूर्वी सांगतो की डॉक्टर कोकिलाबेन नवी मुंबई इथे प्रॅक्टिस करतात. गॅस्ट्रॉन म्हणून त्यांची स्वतःची नवी मुंबईमध्ये प्रॅक्टिस आहे. सो ज्यांना अजून काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील, कन्सल्टिंग करायचं असेल, कन्सल्टेशन हवं असेल डॉक्टरांचं, तर तुम्ही डेफिनेटली हे करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड इन करीन त्याच्यामध्ये. सो आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आपला अभिप्राय जरूर कळवा आम्हाला. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू ओंकार, मला ही संधी दिल्याबद्दल. आणि आशा आहे की आपण अजून विषयांवर असंच बोलत राहू. आणि फार फार धन्यवाद तुम्हाला या महत्वाच्या टॉपिकवर माहिती ही पसरवण्याचा एक हा अत्यंत छान असा प्रयत्न केल्याबद्दल. सो थँक्यू. आणि नक्कीच आपण परत भेटत राहू. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू.